तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं हवामान अपडेट्स या यूट्यूब चॅनलवरती। तर मित्रांनो, आपल्याला आज देखील राज्यातील वातावरणात मोठा बदल होऊन काही भागामध्ये मोठ्या पावसाला सुरुवात होणार आहे। तर असेही काही भाग असतील ज्या भागांमध्ये आपल्याला दुपारनंतर तापमानात मोठी वाढ असेल, मात्र सायंकाळी आणि रात्री पावसाला सुरुवात होईल। तर जाणून घेऊयात सविस्तर माहिती काय असणार याविषयी। तत्पूर्वी तुम्हाला विनंती मित्रांनो, तुम्ही व्हिडिओ पाहतायत परंतु आपल्या चॅनलला काय सबस्क्राइब करत नाहीत, त्यामुळे आत्ताच चॅनलला सबस्क्राइब करून घ्या व तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या लोकेशनवरून पाहतायत ते देखील आम्हाला कमेंट करून नक्की कळवा। तर मित्रांनो, आपण जसं की स्क्रीनवरती बघू शकताय, दुपारनंतर आणि रात्रीपर्यंत विदर्भातील आपल्याला अकोला, नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली या संपूर्ण परिसरामध्ये जोरदार पावसाला सुरुवात झालेली आपल्याला पाहायला मिळेल। तर मित्रांनो, आपल्याला मात्र यवतमाळ, वाशिम, बुलढाणा, चंद्रपूरच्या परिसरामध्ये आपल्याला, तसेच मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, हिंगोली, परभणी, नांदेड, बीड, लातूर, धाराशिवच्या भागांमध्ये आपल्याला दुपारपर्यंत तापमानात मोठी वाढ होईल, उन्हाचा कडाका असेल। मात्र सायंकाळी आणि रात्री ढगाळ वातावरण निर्माण होऊन या भागात देखील काही परिसरामध्ये आपल्याला तुरळक ठिकाणी हलक्या सरी भाग बदलत झालेले पाहायला मिळू शकतात। मध्य महाराष्ट्रातील पुणे, सातारा आणि कोल्हापूरच्या काही भागांमध्ये आज देखील हलक्या पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळते। मात्र सांगली, सोलापूर आणि अहमदनगरच्या परिसरामध्ये आपल्याला दुपारपर्यंत तापमानात मोठी वाढ होईल। सायंकाळी आणि रात्री काही भागात आपल्याला फक्त हलक्या स्वरूपाचा पाऊस होऊ शकतो। कोकणातील मुंबई, ठाणे, पालघर, रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, राजापूर, सावंतवाडी, कल्याण, डोंबिवली तसेच वसई, विरारच्या सर्वत्र परिसरामध्ये आपल्याला आज देखील रात्री हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस झालेला पाहायला मिळेल। उत्तर महाराष्ट्रात जर पाहिलं तर नाशिक, मालेगाव, नंदुरबार, धुळे, जळगाव, चाळीसगाव, मनमाडच्या परिसरात देखील आपल्याला हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला आज सायंकाळी आणि रात्री झालेला पाहायला मिळू शकतो। तर मित्रांनो, ही होती हवामानाबद्दल छोटीशी माहिती आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राइब नक्की करा। धन्यवाद। तर भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये।